सगळ्यांना गुढीपाडव्याच्या आणि मराठी नूतन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि सोबतच ना आज माझा स्पेशल डे सुद्धा आहे, म्हणजेच माझा वाढदिवस सुद्धा आहे. इथे सकाळीच लवकर उठून आंघोळ वगैरे करून देवपूजा करून घेतली आणि छान अशी दारासमोर रांगोळी सुद्धा काढून घेतली. काही अर्धी कामं झाली होती आणि काही अर्धी कामं राहिली होती, पण ते गुढी उभा करायची होती म्हणून छान अशी साडी वेअर केली. नैवेद्यासाठी इथे मी गोडशेवाया बनवल्या होत्या. आता गोडशेवायांना हा गुढीचा मानच आहे. नंतर इथे छान अशी गुढीची पूजा वगैरे केली आणि छान नमस्कार केला. आणि माझं पिलून सकाळी लवकर उठलं म्हणून इथं रडत बसलो होतं. गुढीची पूजा वगैरे झाल्यानंतर यांनी लगेच नारळ फोडला आणि नैवेद्यासाठी बनवलेल्या गोड शेवयाच नाही ते नाश्त्याला खाल्ल्या होत्या. माझं पिल्लू सुद्धा ना छान गोड गोड ड्रेस घालून रेडी झालं होतं. 2 दिवस झाले आंबे आणले होते, ते सुद्धा छान पिकले होते. मग दुपारच्या जेवणामध्ये वांग्याची आमटी, कुरडई, चपाती आणि आमरस बनवला होता. आज ना मी पोळ्या बनवल्याच नव्हत्या, कारण मागच्या वेळी होळीलाच बनवल्या होत्या. मग संध्याकाळच्या जेवणामध्ये ना रोट्या बनवल्या होत्या आणि सोबत जिरा राईस केला होता. आणि छान अशी साडी वेअर केली आणि मी आणि नित्याने ना सोबत केक कट केला. लहानपणी जेवढं कौतुक वाटायचं ना की आपल्या वाढदिवसाचं, तेवढं आता मोठं झाल्यावर वाटत नाही, कारण जबाबदाऱ्यांचं ओझं इतकं असतं ना की त्याच्यामध्ये हे सगळे दिवस विसरायला होतात. पण यांनी मात्र लक्षात ठेवून छान असा केक आणला होता. मग मी आणि नित्यानं छान असा केक कट केला आणि बर्थडेचं सेलिब्रेशन केलं. सोबतच नाही बाहेरूनच पनीर टिक्का, काजू करी, डाळ तडका आणला होता.